मंजिरी, अगं लक्ष कुठे आहे तुझं? मुलींना पहिल्यांदाच बघायला आलं ना कोणी की असं गोंधळायला होतच। तू काय करतेस इथं? तर माझ्यावर का चिडतेस? तुला मदत करायला आले होते। काही मदतीची गरज नाहीये, जा इथून। आई, कप तरी धुवून देते। आई, हा ताई आणि बाबांचा प्लॅन तर नाहीये ना? तुम्हाला खरंच कुठेतरी पाहिल्यासारखं वाटतंय। हो हो, बघितलं असेल तुम्ही ना, आमच्या ताईला ऍड मध्ये बघितलं असेल। म्हणजे याची पण आवड आहे का तुला? आधी सांगितलं नव्हतं। नाही नाही, तसं नाही, फोटो होता फक्त तिचा, कॉलेज मधली गंमत जम्मत, तसं सिरियस काही नाहीये। तसंही ज्या गोष्टीबद्दल आपण सिरियस नाही ती गोष्ट करण्यात अर्थ नाही। अचानक आज तिला मुलगा बघायला आला, माझं बोलणं राहूनच गेलं। तिने त्याला नकार द्यायला हवा। काही झालं तरी लवकरात लवकर माझं तिच्यावर प्रेम आहे हे तिला सांगायलाच हवं। तुला मुलगा कसा वाटला? बाबा, बोल ना। मला तुमच्याशी खूप महत्वाचं बोलायचं आहे। माझ्याशी बोलल्याशिवाय तू कुठेही जाणार नाहीयेस, कळलं? पुणे ते कोल्हापूर या प्रवासात तोंडातून एक शब्दही काढला नाहीस, आता सुद्धा टाळतोयस रे मला। मावशी, तुम्ही पुण्याला गेला होता? अचानक? सत्यजितसाठी मुलगी बघायला गेलो होतो। तुझ्या लाडामुळे अशी वागायला लागली ही, आता काही खरं नाही। अरे काय आभाळ कोसळलेलं नाहीये, आणि तसं पाहिलं तर मला मंजिरीची सुद्धा काही चूक वाटत नाही। तुम्ही असंच म्हणणार? हे बघ, आधी त्या मुलानं चिखल उडालाय। तुम्हाला काय हवं ते करा। त्या मुलीला बघायला जाणं ही माझ्यासाठी मोठी गोष्ट नव्हती। आई म्हणाली मुलगी बघायला चल, मी गेलो। उद्या आई म्हणाली लग्न कर, तर करशील? करेन। मला माहितीये तुम्हाला मंजिरीचं लग्न का नकोय ते। एका साध्या कारकुनाचे मोठे कॉन्ट्रॅक्टर झालात तुम्ही। आता बोललीस, पुन्हा असं कधी बोलू नकोस, कळलं? माझ्या काळजाचा तुकडा आहे मंजिरी, आणि स्वतःच्या काळजाचा तुकडा असा कापून एखाद्या अनोळखी माणसाच्या हातात सोपवणं माझ्यासाठी सोपं नाहीये। मी तिचा बेस्ट फ्रेंड आहे असं तीच म्हण। हो बाजीराव, बेस्ट फ्रेंड म्हणजे मंजुरीच्या होणाऱ्या मुलांचा मामा। कम्प्लीट मामा केला मंजुरीने तुझा। मामा 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 मामा। तोंड बंद करा तुझं। होतोय ना त्रास, मग माझ्या डोक्याची मंडई नाही करायची। कायमचा मामा नाही ना बनून राहायचं, मग विचार तिला, बोलून टाक कायमचं। लेट करू नकोस, उद्या तिला बघायला आलेल्या मुलाने तिला पसंत केलं म्हणजे। मला एक सांग, जो मुलगा तुला पाहायला आला होता त्याच्याशी लग्न करशील तू? बोल ना, काय उत्तर आहे तुझं? बाबा सांगतील ते। बाबांनी जर सांगितलं तर त्या मुलावर जीवापाड प्रेम करीन मी। बाबांनी जर सांगितलं ना तर त्या मुलासाठी जीव सुद्धा द्यायला तयार होऊन मी। प्रिया, प्रिया, अगं, हे प्रिया, अगं काय झालं तुला? प्रिया, प्रिया डोळे उघड ना बाळ। अगं अरे देवा, सत्यजित, सत्यजित,